अध्यक्ष महोदय, अत्यंत चांगलं बिल मंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। पुणे महानगरपालिका असेल किंवा अशा मोठ्या ज्या महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या अनेक जागा शिल्लक आहेत। पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, आणि मग ह्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण होत आहेत आणि त्या जमिनी कुणीतरी लाटल्या जात आहेत आणि त्यामुळे ह्या विधेयकाला फार मोठं महत्त्व आहे। परंतु मला मंत्री महोदयांना या विधेयकाच्या निमित्ताने सुचवायचे की या जमिनी आपण शासनामार्फत मोजून दिल्या पाहिजे ताब्यात। कारण ह्या जर शासनामार्फत मोजून जर ताब्यात दिल्या नाही आणि त्या सार्वजनिक वापरामध्ये आल्या नाही तर खाजगी माणूस कुणीही त्याच्यावर अतिक्रमण करेल आणि त्या अतिक्रमण काढायला पुन्हा महानगरपालिकेवर मोर्चे येणार, पुन्हा महानगरपालिका त्याच्यावर खर्च करणार। कारण मोजणीला सुद्धा एवढे पैसे खर्च होतात की ते पैसे महानगरपालिका भरत नाही आणि मग त्या जमिनी महानगरपालिकेच्या ताब्यात येत नाही। आणि म्हणून संपूर्ण ज्या ज्या शासकीय जमिनी आहेत गायरान, त्या संपूर्ण जमिनी अगदी पुराव्यासहित एवढी जमीन इतकी ताब्यात आलेली आहे आणि ही सर्व जमीन ही सार्वजनिक वापरासाठी राहील। त्यामध्ये कुठलाही खाजगी वापर कुठं राहणार नाही याचा उल्लेख या बिलामध्ये आत्ताच केला पाहिजे। कारण जर आपण काही केला नाही तर कदाचित काही गोष्टी घडू शकतात आणि घडल्यानंतर पुन्हा त्या काढणं फार अवघड आहे। आणि म्हणून या ठिकाणी मंत्री महोदयांना आमची विनंती राहील की या मोजून त्यांना ताब्यात दिल्या पाहिजे, त्यांनी त्याच्यावर चांगलं कंपाऊंड केलं पाहिजे। कारण आम्ही पाहतोय की महानगरपालिकेमध्ये ॲम्युनिटी स्पेस ताब्यात घेतात आणि त्या ताब्यात घेतल्यानंतर कुठंतरी ब्लॉकचं कंपाऊंड करतात, ते दुसऱ्या दिवशी काही लोक पाडतात 4 दिवसांनी आणि त्याच्यामध्ये अतिक्रमण करतायत। तर यामध्ये शासनाने असा निर्णय घेतला पाहिजे, कुठल्याही जमिनी ताब्यात घ्यायची असेल तर किमान 2 मीटरचं, जमिनीच्या वर 2 मीटरचं कंपाऊंड असावा। 2 मीटरचं कंपाऊंड असलं पाहिजे आणि त्याच्यावर वर वाय टाईप करून ताराचं रिंग टाकली पाहिजे, तरच ही कंपाऊंड टिकतील। आणि आरसीसी असलं तरच त्याला चांगल्या पद्धतीचं अशा पद्धतीचं कंपाऊंड करून ह्या जमिनी ताब्यात दिल्या पाहिजे। धन्यवाद। शिवाजीराव